धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव। विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरुणी चित्ती, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव। तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी।
प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तिथे भाव सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा संतांचं जीवन महिम्याच्या अंगानं पटवून देणारा अभंग सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल 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 दारणा कडवा प्रीती संगमावर वाडीचा मळा संत कुटेया या पवित्र साधनेच्या दरबारामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाच्या वारकरी संप्रदायातल्या विश्वातल्या उपासनेला ग्रंथ सोडवणुकीच्या प्रारंभी तयारीला सुरुवात करून अगदी पूर्णतेचा पताक खांद्यावर घेण्यापर्यंतचा प्रवास ज्या क्षेत्रामधून पूर्णतेला केला असा हा परिसर आणि या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांच्याच पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होणारा जगद्गुरु तुकोबारांच्या सामूहिक गाथा पारायणाचा हा भव्यदिव्य भक्ती महोत्सव. या उत्सवामध्ये मला सेवा करण्याचं मिळालेलं हे सद्भाग्य आहे. या उत्सवातला आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडं समस्त आयोजकांनी विशेषतः श्रद्धेय परमनामधारक जगद्गुरु द्वाराचार्य श्री गुरु डॉक्टर पूजनीय बाबा रामकृष्णदासजी महाराज लवितकर बाबांनी मला आज्ञा केली आणि ही सेवा माझ्याकडे दिली. खरं तर याच्यापूर्वी मला 2-4 वेळा बाबांनी म्हटलं पण ते काही जुळून आलं नाही. पण म्हटलं आता हा फोन बहुतेक शेवटचाच दिसतो आपल्याला. फोनवरचा आवाज मला सांगत होता की त्यामध्ये एक वेगळी चेतना आहे, हट्ट आहे, आदेश आहे आणि आपल्या हक्काच्या व्यक्तीवरती हक्काच्या मुलांवरती मनुष्य आदेश प्रेम माया या सगळ्या गोष्टी करत असतो. आदरणीय बाबांनी आज्ञा केली आणि ही सेवा माझ्याकडे येते. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. देखना उत्सव आणि निमित्त बघा ना किती सुंदर आहे. मोठ्याचं जीवनच मोठं असतं. महाराज वैयक्तिक आश्रमातला उत्सव केला नाही, काही स्वतःच्या जन्मदिवस वाढदिवस पोरांना विद्यार्थ्यांना मिळून साजरा करायला लावला नाही, उत्सवही केला. त्याचं निमित्त औचित्य बघा किती सुंदर आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्माला 7 शतक पूर्ण होत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष त्या उत्सवाचं निमित्त निवडलं आणि जगद्गुरु तुकोबारांच्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याला 300 वर्षापेक्षा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणजे 300 वर्ष होऊन पुन्हा 75 वर्ष 375 वर्ष पूर्ण होत आहे. असं दोघे औचित्य बाबांनी साधले आणि आज दोघेही अमृत महोत्सवाचं निमित्त साधून माझ्याकडे ही सेवा या ठिकाणी पूजनीय बाबांनी समर्पित केलेली दिलेली आहे. संकल्पित वेळेत ही सेवा भगवंताच्या चरणी विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. उपस्थित संत सज्जन मायबाप परिसरातून आलेले सगळेच गुणीजन आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांची गोड चाल झाली. महाराष्ट्रातलं संगीत विश्वच कीर्तनाला आज उपस्थित आहे. आदरणीय बोधेबाबांनी ज्यांच्यावर नितांत प्रेम केलं असे भजन सम्राट श्रद्धेय महेश्वरजी महाराज बगुरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. या नाशिक जिल्ह्यातल्या गान या विश्वातला राजा म्हणून आपण ज्यांच्याकडे कायमच बघत आलो, ज्यांची चाल झाली त्या दोघांनाही देवकर फडाचा वारकरी चालीचा पुरस्कार मिळालेला हे विशेष. सांगणाऱ्याकडे बाबांनी कधीतरी लक्ष द्यावं बा. आता बाकी काय काय हरकत आहे गुरुजी थोडं थोडं. आदरणीय या नाशिक जिल्ह्यातलं एक रत्न श्रद्धेय रोहिदासजी महाराज मते सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत.
मी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो। मृदंग साथीला, मृदंगामध्ये मृदंग अलंकार, महाराष्ट्रामध्ये मृदंग या विश्वातला आदरानं स्वीकारला जाणारा लाडका हात आदरणीय बंधू विकासजी महाराज बेलूकर आहेत। डाव्या हाताला माझा दुसरा बंधू, या परिसराचं, या महाराष्ट्राचं वैभव, उत्तम शिक्षण संस्था चालवणारी सगळी मंडळी आहे। श्रद्धेय मृदंग अलंकार भूषण महाराज जाधव आहेत, ज्यांनी या कार्यक्रमाचा विशेष अट्टहास माझ्या पाठीमागं बाबांची सेवा आपण केली पाहिजे असा लावून धरला असे आदरणीय माऊली महाराज तोपे आहेत। महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो। आदरणीय बंधू हरिभक्तपरायण समाधान भाऊ चोंबळे आहेत, महाराजांना सुद्धा मनापासून वंदन करतो। भरपूर महाराज मंडळी आहे आणि ती सगळी माझी बांधव आहेत, मित्र आहेत। त्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय मलाही काही वैयक्तिक समाधान मिळणार नाही। आपल्या कुटुंबातलं कीर्तन आहे, खूप जणांची नावं याच्यामध्ये मला पाठ आहे, पण विसरू नये एक दोन नावं म्हणून मी थोडीशी कॉपी करतो आहे। हरिभक्तपरायण बंधू शिवा महाराज आडके आहेत, पुढं बसलेले आदरणीय पंढरीनाथ महाराज सहाने आहेत, राहुल महाराज गायकवाड, गाथामूर्ती मनोहर बाबा सायखेडे, राहुल महाराज खालकर, सूर्यकांत बाबा सहाने, गणेश बाबा देवीदास महाराज वासर, काय आदरणीय ऋषिकेश महाराज भाईखे, समरी महाराज महाले, महेश बाबा तुपे, तुकाराम बाबा शिवे, गणेश महाराज तौर, वैभव महाराज गाडवे, समाधान बाबा, आदरणीय राजेंद्र महाराज गांगुर्डे, अवधूत महाराज, श्रद्धेय सूरज महाराज, आदरणीय कृष्णा महाराज, हर्षल महाराज जाचक, प्रतीक महाराज, सोपान बाबा तुपे, शुभम महाराज कड, अर्जुन महाराज गाडवे, आदरणीय इथं माझ्या भगिनी उन्नतीताई बेलूकर, माझ्या भगिनी ज्ञानेश्वरीताई पिंगळे, भगिनी सगळ्याच आणखी एक मला भेटून गेल्या ताई मगाशी, साक्षीताई पळसकर, आदरणीय समाधान महाराज गायकवाड, ही सगळीच मंडळी। काही नावं जर या पत्रिकेवरची, या कागदावरची सुटली असतील तर तो लिहिणाऱ्याचा दोष समजावा। माऊली कोणी लिहिली नावं? तुम्हीच लिहिली का? हो, म्हणजे नावं तिकडे लिहिली गेली, काही माणसं इकडे आली असतील, त्यामुळे नावं सुटण्याची दाट शक्यता असू शकते। आपल्या सगळ्यांनाच वंदन करतो, सेवेला प्रारंभ करतो। श्रद्धेय काय झालं सावकाश बरं का बघा। आदरणीय रामेश्वर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। मी रामेश्वर महाराजांना मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो। ज्यांची सिस्टीम इथे आहे कीर्तनाला, या महाराष्ट्रातला कीर्तनकारांचा, गायक वादकांचा सगळ्यांच्याच आवडीचा साऊंड असलेला आमच्या जय अंबिका सौ निमोन, सुनील दादा, आमचे निखिल दादा, या सगळ्यांप्रती मनापासून कृतज्ञता अर्पण करतो आणि संकल्पित वेळेत ही सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठल विठ्ठल। मी जो अभंग सेवेकरता निवडलेला, या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबार आहे संत जीवनाचं महिमान तुमच्या माझ्या पुढं गाताय। आपण एक साधक म्हणून कायमच गाथा वाचायला घेतो। आता मोबाईलमध्ये गाथा आलाय, आपण एखादा अभंग कीर्तनाला निवडतो किंवा त्या अभंगाचं पारायण करतो। आता इथं गाथेचं पारायणच चाललेलं आहे। मी तुम्हाला निश्चयाने सांगतो, थोडंसं धाडसाने सांगतो, नित्य पारायण करणाऱ्याच्या लक्षात येईल अशी तुकोबारांच्या प्रेमातली गोष्ट म्हणजे संत जीवन आहे। तुकोबारे जेव्हा जेव्हा संत जीवनाबद्दल भाष्य करतात त्यावेळेला परमात्म्याचं वर्णन करतेवेळी महाराजांची जी भाषा आहे त्या शब्दांच्या पलीकडे महाराज गेलेले आपल्याला दिसतात। प्रचंड प्रेम तुकोबारांचं संतांवर। पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, नाशिकर, जेव्हा जेव्हा तुकोबारे संत जीवन सांगताय त्यावेळेला जगातल्या कोण्याही संतांचं जीवन तुकोबारे सांगत नाही। तुकोबारांच्या आवडीला, तुकोबारांच्या नजरेला वर्णन करण्याजोगे संतच विचारायचे झाले तर ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानदीप्ती, कळा, या चारच संतांचं वर्णन तुकोबारांनी करावं। मान शक्यतो तुकोबारे कोणाचं वर्णनच करत नाही, करतच नाही। एकदा देव म्हटलं, अहो कधी कधी जरा बरं वाटतं लोकांना, म्हणत जा जरा तुमच्या जवळ आली की जरा डिमांड देत जा लोकांना, मान सन्मान देत जा।
सत महापुरुष आला की तुम्ही त्याच्याशी दोन शब्द बोलतही नाही. करीसी तरी देवा करी माझे सुखे परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. तुला काय वाटोळ करायचं कर आमचं. तुझ्या सेवेला आम्ही आमच्या मनगटाच्या ताकदीवर आलोय. आमच्या बापदाद्याच्या सेवेनं आलोय. माझ्या वडिलांची मिराज का देवा. काय कोणालाही संत म्हणायला लावतो रे आम्हाला. तुका म्हणे देवा सुनात हे माझी सेवा. सुनात हे माझी सेवा. सुनात हे माझी सेवा. तुका म्हणे देवा जुनाट. अरे जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे. लोपले होते पारिखेपणे ठाव चढणे चुकविला. तो कोबरे नाटामध्ये बोलतात. हे आजकालचं नाही देवा. पूर्वा पार चालत आलं तू आम्हाला म्हणतो कोणालाही संत म्हण. जमल का ते. काय वारकरी संप्रदाय महाराज. कोणालाही आपण तुम्ही म्हणतो. इथं कीर्तनकाराला संत म्हणू शकता तुम्ही. फार प्रगल्भ बुद्धिमत्ता झाली श्रोत्यांची सध्या. आमच्या घरी तर संतच आले होते. अरे आई कोणालाही जेवायला बसले. बायको बिचारी ती मालकीन त्या घराची स्वयंपाक बनवते. गरम गरम पुऱ्या गरम गरम भजी काढते. आणि तो माणसं जेवायला बसले. मोठे महाराज आलेले. जेवायला ताट ती बाई ठेवणार. पाट घातलेले रांगोळ्या काढलेल्या अगरबत्त्या लावलेल्या. आणि तेवढ्याच जेवणाला बसलेला महात्मा करतोय हळ हळ हळ. जोड बसलेली माणसं म्हटले गड्या काय झालं रे एकदम. बाबांना 2-4 जण असतातच सोबत. बाबा बाबा काय झालं. ब्राह्मणांनी नैवेद्य ठेवला पंढरपुरात. अरे बापरे. मग तिथे कुत्री जाऊन तो नैवेद्य खाते. ते माणसं म्हणत का हो दरवाजाच्या बाहेरची कुत्री दिसत नाही राजा. या बोवाली इथून पंढरपुरातली दिसून राहिली. काय विद्वान माणूस आहे. जाऊन दर्शन घेतलं परत सगळ्यांनी. पण ते बाई हुशार होती. ते बाई म्हणे चोतो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा दुनिया में. हा माझ्या नवऱ्याला फसवायला आलाय. असं कुठं दिसतं का इथून पंढरपुरातली कुत्री. त्या बाईनं ताटं तयार केले. गरम भज्याचा घाणा काढला. भजी ताटात टाकली. त्याच्यावर पुरणपोळी ठेवली. त्याच्यावर पुऱ्या ठेवल्या. ताटं वाढले. सगळेच गरम गरम भजीच खायला लागले. सुरुवातीला भजी गरम आहेत. भजी भजी. आता रस असला पुरणपोळी असली की भजी लागतातच त्याच्यासोबत. खायला लागले. सगळ्यांच्या ताटाकडं पाहतो एकदम भज्यावरच मारा चालू केला म्हणे यांनी. महाराज म्हटले बाई बहुतेक काही तुम्हाला आठवण राहिली नाही माझ्या ताटात भजी टाकायची. ते बाई म्हणे महाराज तुम्हाला इथून पंढरपुरातली कुत्री दिसते नुसते पुरी खालची भजी दिसत नाही. तुम्ही काय तत्वज्ञानाच्या गप्पा सांगता माझ्या नवऱ्याला. एखादा चमत्कार दाखवणारा कोणी आला. तुमचं बरं करतो असं म्हणणारा कोणी आला. चालली माणसं. महिलांना तर लई सवय. याला हात दाखव त्याला हात दाखव. बंद करा ते हात दाखव ना. आता ज्याला हात नाही त्याचंही भविष्य आहे. आयुष्य भविष्य कोणाची हाती
तुमच्या माझ्या हातात आहे ते? अनभिज्ञ लोकांना विचारत बसता. जगात असा व्यक्ती नाही की ज्याच्याजवळ दुःख नाही. इथं शिजरशिवाय जन्म नाही, व्हेंटिलेटर शिवाय मृत्यू नाही, पोट चिरल्याशिवाय बालक जन्माला येत नाही, आणि व्हेंटिलेटर लावल्याशिवाय मरण येत नाही. तपशिला शिरा जरा, कुठं जीवन जगतोय आपण. संघर्ष करणं, दुःख सहन करणं आणि सुखापर्यंत पोहोचणं. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गमपत कवय वदंती कवय वदंती. नावीदादाने पाजवलेल्या वस्ताऱ्यावरचं चालणं जितकं कठीण आहे तितकं जीवन जगणं कठीण आहे आणि सुख मिळवणं कठीण आहे. नावीदादाने पाजवलेला वस्तारा आहे आयुष्य. म्हणजे आपल्याला वाटतं तो सुखी आहे, याचं बरं चाललंय, तो जरा ठीक दिसतोय, काही नसतं असं. त्यामुळे कोणाकडेही जाऊ नका. तुकोबाराय सांगतात त्या संतांकडे जा. संत या पदाकरता काही तत्व प्रणाली तुकोबारांनी आखणीच करून तुमच्या माझ्या पुढे दिली. कोणापुढेही जाऊ नका. ही लक्षणं जिथं दिसली, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धीर भवती किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धीर भवती. वस्तूची सिद्धी होईल, मी सांगतोय ती लक्षणं त्या महात्म्याला लावा, त्या संतांना लावा. माझ्या लवितकर बाबांनी शतको वर्षानंतर सुद्धा सोहळा आयोजित केला. तुम्हाला मला ही संधी उपलब्धी करून दिली. सहज नाही ना होतो. इथं श्राद्धाची अडचण आहे, काही घ्यायच्या दशक्रिया होत नाही, अवघड आहे. पुणे मुंबईत जा तुम्ही, काय नाही महाराज. श्राद्धाची तिथी सुद्धा माहिती नाही. इतका निर्लज्ज समाज झाला की गावातले सगळे वाढदिवस लोकांच्या पाठ आहे, पण याच्या बापाचं श्राद्ध याला माहिती नाही. गावातले सगळे जन्मदिवस पाठ. ही तत्व प्रणाली लावा. तुकोबारे म्हटले तुमची फसवणूक होणार नाही. हा संप्रदाय कोणाला फसवणार नाही. घेऊन जा ही तत्व प्रणाली. काय महाराज तिथं धन्य ते धन्य आहे. का धन्य आहे त्याची कारणची अभंगात दिली. भावशीळ. भाव हा शब्द परमार्थिक क्षेत्रातला आहे. चुकून आपण त्याची अपेक्षा प्रपंचात करायला लागलो. तिथं भावना शून्य माणसं आहेत, भावना नाही तिथं. हे ईश्वरा सांगना कासा हा घात केला. भावनांचा कारखाना माणसाच्या हात केला. दिसत नाही त्या कोणाला, पण जाणीव करून देतात. भावना आहे. भावनेचं विश्वच परमार्थ आहे. लवितकर आपण इकडं वापर. इथं कोण भावना सांभाळते तुमची? बायको, मुलगा. नाकातला शेंबूड तोंडात जायला लागला की रुमाल नाकाला लावत नाही, त्याला काय कळणार आहे भावना? नवरा जेवायला बसला, ताट आणून दिलं बायकोनं आणि गेली. वरच्या माळेहून खाली वरात पाहत होती. नवरा म्हणतो चपाती आण. ती म्हणे थांबा 5 मिनिट, कळ कळू शकत नाही. नुसती आली मी वरात बघायला तर आण चपाती. अहो थांबा, काय देखणी वरात आहे. नवरदेव नवरी पाहू दे एवढी वरात. तो म्हणा अरे चपाती नाही तू वरात पाहते. ते बाई म्हणे थांबा वरात पाहू द्या. अरे पण भाजी नाही, थांबा वरात पाहू द्या. जातो मी आता, डाळ भात वाढ तेवढा खातो निघतो, मला काम आहे ग. ते म्हणे थांबानं जेवण रोजचंच, एवढी वरात. धुतला हात. गडी नाशिक जिल्ह्यातला होता आणि गडी गडी होता. धुतला हात. येतो बायकोला म्हणे. 2 दिवस घरी आला नाही. 3ऱ्या दिवशी आला, बायको सहितच घरी आला. तो म्हणे आण आरतीचं ताट. ती बाई म्हणे काय? म्हणे वरात. तुला लई हौस होती ना पाहायची. लोकांची काय पाहते, या पठ्ठ्याचीच पाय घे, या आरती ओवाळ. कोण भावना जोपासते हो इथे? किती भावना. कशाला म्हणता भावनेतलं पत्नीनं केलेलं तप. जटेमध्ये पक्षी राहायचे, जटेत इतकी तपश्चर्या केली महात्म्याने. आणि डोळे उघडले एक दिवस, उठून जायचं होतं भिक्षेला. डोळे उघडले, उठणार तेवढ्यात एक बगडी उडाली त्या जटेमधून आणि जाता जाता त्या बगडीनं विष्ठा केली महात्म्याच्या तोंडावर. राग आला.
रागानं त्या बगडीकडे पाहिलं तर बगडी जळून भस्म झाली. पुन्हा ते भिक्षा मागायला आली. एका दारातून आवाज देतात, ओम भवती भिक्षाम देई. दुसरा आवाज, तिसरा आवाज, 4-5 आवाज दिले. बाई भिक्षा वाढायला आली नाही. खूप उशिरानं ती बाई भिक्षा घेऊन आली आणि महाराज राग पाहायला लागले. ते बाई म्हणे, महाराज जास्त रागानं पाहू नका, जळून जायला मी काही बगडी नाही. हे तप आहे. मी काही मुद्दाम उशिरा आली नाही. नवऱ्याला ताट वाढून दिलं होतं. जेवत होता मालक. मालकाला कधी दही लागतं, कधी तूप लागतं, कधी ताक लागतं. काय लागेल माझ्या नवऱ्याला सांगता येत नाही. घरातला देव जेवल्याशिवाय तुम्हाला कसं देऊ महाराज, कळ काढा. हे राहिलं का भावनेचं विश्व. त्या देव होती ना 10-10 हजार वर्ष नवरा समाधीला बसल्यावर मांडीजवळ बसलेला राहो. 10,000 वर्ष. बरं तेव्हा आयुष्य होतं. आपली बायको 10 दिवस तरी थांबीन हो. इथं भावनेचं विश्व. कृपा करून कोण्या नात्यात परमार्थिक साधने, या प्रपंचातल्या व्यवस्थेत शोधू नका. तो परमार्थिक साधनेतला शब्द आहे. भावना हा विश्वच परमार्थाचं आहे. इथं भावनेचं नाटक करणारी माणसं भेटतील. भावना जगणारी माणसं, भावना हेच ज्यांचं जीवन आहे, अशी माणसं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तशी केवळ संत आहेत म्हणून धन्य. भावशीळ, ते भावशीळ आहे. भावना ही देशात, कालात आणि संघात तरी बदलते. आपली भावना देशानं बदलते. तुम्ही पंढरपूरला जा, भावना बदलते माणसाची. पंढरपूरला गेलेली माणसं इतकी चांगली बोलता, महाराज रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं वाटतं कडे एवढे जरी नीट वागले तरी हे राज्य ताळ्यावर येईल. त्या देशानं निर्माण झालेली भावना असते ती. तिथं राग येत नाही माणसाला. मी मुक्ताबाई सोबत चालतो. आमच्या पालखी सोहळ्याला 34 दिवस लागायचे, आता 24 दिवस लागतात. आम्ही गेल्या वर्षापासून दिवस कमी केले. सरळ केला मार्ग, असं ते वळणं ठेवली नाही. मग ते 2-3 दिवसातून, 4 दिवसातून एकदा अंगाला साबण लावायचा योग यायचा. इतका मोठा प्रवास. 3 वाजता आंघोळ, 3ला उठायचं, तेव्हा आंघोळ. तेव्हाही टँकरमध्ये कसं बसं पाणी शिल्लक असायचं. कारण महिला एकलाच आंघोळ करायची आमच्या दिंडीतल्या बाया. मग ते आंघोळ केली, लावलं साबण. अहो एखादं यायचं, आपण डोळ्याला साबण लावायचं, तो नळ बंद करून निघून जातो. काय गळ्या म्हटलं माणसं आहे. पण त्या पालखी सोहळ्यात राग येत नाही कोणाचा. तिथं तरी डोळ्यात साबण चाललं तरी माणूस आपतून म्हणतो, माऊली. कोणी ऐका रे माऊली, तर लाव एवढ्या नळ. तिथं कोणी म्हटलं का मावल्या तुला काही लाज वाटते रे मावल्या? असं नाही. प्रभाव आहे तो. ज्या वाटेनं चाललो त्या देशाचा प्रभाव आहे, कालाचा प्रभाव आहे. आता इथं सप्ताह आयोजित केला. या कालावधीत तुम्ही सप्ताहाला या. इथं आलेली माणसं कुठेही बसणार नाही, मंडपात येऊन बसतील, थोडा वेळ शांत बसतील. एवढा समाज. कीर्तन हे विश्व सोडून तुम्ही शांत बसलेला दाखवा. शक्यच नाही. कोण ऐकतंय हो? कोणी ऐकत नाही महाराज. हा या कालाने निर्माण झालेला, भजनाने निर्माण झालेला प्रभाव आहे. भावना आहे ती. कधी कधी भावना संघात बदलते. मी खूपदा माझं उदाहरण सांगितलेलं आहे. मी नगर जिल्ह्यात कीर्तनाला गेलो आणि नगर जिल्ह्यात कीर्तनाला गेल्यानंतर साधारणतः 12-13 वर्षापूर्वीचा विषय असेल. 2 किलोमीटर मेन रोडच्या आत गाव होतं. कीर्तन झालं, त्या गावकऱ्यांनी मला रोडला सोडून दिलं. मला एखादं वाहन येईल बुवा मला घेऊन जाईल त्याची वाट पाहत होतो. समोरून एक ऊसाचा ट्रॅक्टर आला. वाहन तर आलं नाही, विरंगुळा ऊसाचा ट्रॅक्टर, त्याच्यावर गाणं चालू होतं. ऊसाचा ट्रॅक्टर बिना गाण्याचा चालत नाही, पर त्याच्यावर जे गाणे आहे तसे कुठंच वाजत नाही. तेव्हा गाणं चालू होतं, बघ 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 सखे कसं गुबू गुबू वाजत. गाणं वाईट नाही पण चांगलंही नाही का. बैलाचं ते सॉन्ग होतं तेव्हा प्रकाशित झाले, वाजलेलं गाणं. अहो तेव्हा तर बरं होतं. आता जर तुम्हाला चुकून ट्रॅक्टर दिसला तर काय त्या ट्रॅक्टर चालकांनी वसा घेतला महाराज समाजसेवेचा. तो ट्रॅक्टर चालवणारा पोरगा रस्त्यानं जाणाऱ्या माणसाला विचारतो, पाहुणं जेवला काय? पाहुणं जेवला काय? ही परिस्थिती आता. पण जाऊ द्या, ते गाणं वाजतं त्याच्यावर. त्या पोराकडे मी पाहिलं,
आणि हसलो. त्याचं ते गाणं चालू होतं. त्याला समजलं रे महाराजांना हे गाणं आवडलं नाही बापा बहुतेक. त्यानं ते 25-30 फुटावर पोरग पुढं गेलं आणि त्याच्या ट्रॅक्टरवरचं सॉंग बदललं आणि गाणं लावलं. पाऊले चालती पंढरीची वाट. आता तो परत चित्रपटातलं गाणं लावेल का न लावेल का मला माहिती नाही, पण एका कीर्तनकाराचा पोशाख पाहून त्याला त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदलवं वाटलं. ही संघाने निर्माण झालेली भावना आहे. आपल्याला काही किंमत नसेल पण आपण जो पोशाख घालतो त्या पोशाखाला जगामध्ये अनन्यसाधारण किंमत आहे. पाहिलं तरी माणसाची भावना बदलते. इतक्या सन्मानानं माणसं आपल्याकडे पाहता. कीर्तनकार कीर्तन झाल्यावर ज्यावेळेला गाडीत बसून जातो, गायक वादक सगळी माणसं गाडीत बसलेली असतात. ती गाडी निघते. कीर्तनकाराचं दर्शन जर लोकांना झालं नाही तर माणसं गाडीच्या पाया पडतो. मुख्यमंत्र्याची गाडी चालली तर राजो माणसं हात जोडत नाही, पण टोपीवाला पटक्यावाला नेहरू शर्टवाला वारकरी पोशाखातला एक साधक कीर्तनकार करोडपतीच्या बाईला दिसू द्या, फकीरातल्या फकीर माणसाला दिसू द्या, तो त्या गाडीकडे पाहून हात जोडतो का? त्याची भावना या विश्वाशी जोडलेली. परमार्थ विश्वच भावनेच आहे. भगवान महादेवाकडे जा आणि म्हणा देवा आज वेळ मिळाला नाही आम्हाला, आज मतदान होतं, आम्ही तिकडे होतो, वेळच भेटला नाही, तुझ्याकडे यायला आम्हाला उशीर झाला, जाऊ दे, पण तुला बिलवदळ आणू शकलो नाही. एवढं निरगुडीचं पान होतं बाबा तुझ्या मंदिराच्या बाहेर, तेवढं आणलंय, आजच्या दिवस तू बेल समजून घे. तेवढं निरगुडीचं पान पिंडीवर ठेवा. ते निरगुडीचं पान तुम्ही जर पिंडीवर ठेवलं तर तुमची क्रिया वजा होईल. आणि तुम्ही जर म्हटला तेवढा बेलाचा स्वीकार केला, निरगुडीच्या पानाला सुद्धा सुवर्णाची बेल समजेल. इतका कृपाळून कनवाळू आपला देव आहे. तिथं क्रियेला नाही भावनेला महत्व आहे. क्रियेत काय? क्रियेनं परमार्थ करणं उपयोगाचंच राहिलेलं नाही. जैसा आहे तैसा राहे. तरी का देव दुरी आहे. एकदा अंतःकरणातलं भावनेचं विश्व देवाला देऊन बघा. पाही जोडी पाही जोडी पाही जोडी बाबाजी आहे तू त्याला जे लागती ते एकच वस्तू आहे. पाहे भावाची, दुसरं नाही. जसं पुत्रो जनन्ये प्राणनाथंच पत्ने भार्या गोतम पत्ते सत्यम च सते मध्यम मध्यपाय देवोपि भक्ताय सुखम सर्वस्मै रोचते हिताय. ऐका, आईला जितका मुलगा आवडतो, प्राणनाथंच पत्ने पत्नीला जितका नवरा आवडतो, भार्या गोतम पत्ते नवऱ्याला जितकं बायकोचं सोयर पण आवडतं,
सत्यमचे सते, संतांना जितकं सत्य आवडतं, मध्यम मद्यपाय पिणाऱ्याला जेवढी दारू आवडते, मध्यम मद्यपाय देवोपी भक्त आहे, जेवढा देवाला भक्त आवडतो त्याच्या 1000 पटीनं देवाला साधना करणाऱ्या भक्ताच्या अंतःकरणातला भाव आवडतो, त्याने तो सुखावतो. दुसरं त्याला काही देऊ नका. त्याचे अनेक पुरावे, अनेक दाखले आपल्या परंपरेमध्ये, असं नाटकात नाही. आज एक उद्या एक. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी महाराज थोडीच होतं. दाढी वाढवल्यानं, चंद्रकोर लावल्यानं छत्रपती होण्याकरता 50-51 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी या महाराष्ट्राला दान करावा लागतो. तेव्हा माणसं छत्रपती म्हणतात, तेव्हा शिवराय ही उपाधी लागते, तेव्हा जय जयकार होतो. सहज नाही. धन्य आहेत ते ज्यांचं विश्व नाटकातलं नाही, जे देवाला लागतं तेच. देवा कारणे भावत स्मात बाकी त्याला काही लागत नाही, क्रियेने नाही. एकदा ऐका, मला किती अभंगाचा भाववेळीच्या मर्यादेत सांगता येईल माहिती नाही, पण तुम्ही लक्षपूर्वक कीर्तन ऐकता याचा आनंद आहे. एका संगमावर आपली साधना चालू आहे ही कीर्तन परंपरेची. किती महत्वाची भावना. खूप दिवस झाले भगवंत द्वारकेतून गोकुळात गेलेले नाही. अनेक दिवस परमात्म्यानं ताटामध्ये लोणी पाहिलं भगवान श्रीकृष्णाने. प्रेमाचा जिवाळा पूर्ण, भावार्थाची उनखून, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांची आवडी, अतिगाडी उद्धवा. उद्धवजी जवळ बसलेले होते आणि ताटात लोणी पाहिलं. देवाला आठवण आली. पण उद्धवजीला म्हटले, उद्धवा मला आठवण येते रे गोपिकांची. कशा असतील त्या, एकदा जा जरा त्यांची भेट तरी घेऊन ये, मला खूप आठवण येते. मग तुम्हीच जा ना देवा. नाही, मी जाणं नाही. त्यांना ते मानवणार नाही. हर्षवादाने त्यांचा प्राण जाऊ शकतो, इतका हर्ष होईल त्यांना. काय बोलता देवा तुम्ही. सामान्य गोपिका द्या, इथं नित्य शुद्ध बुद्ध संघ निर्विकार आत्माराम स्थितीत राहणारे महात्मे तुमची तपश्चर्या करता. त्यांना तुम्ही प्रगट होऊन दर्शन देता. त्यावेळेला ते म्हातारी माणसं मरत नाही, त्या तरण्या गोपिका मरतील का. उद्धवा तुला कळणार नाही रे, तू जा. उद्धवजींनी रथ वगैरे आपला तयार केला. परमात्म्या सारखे जवळजवळ उद्धवजी दिसत होते. रथ गोकुळात पोहोचला. कोणी अस्ताव्यस्त पडलेला आहे, कोणाचे केस विंचरायचे बाकी आहे, कोणाचं स्नान बाकी आहे, कोणाचा पदर भूमीवर पसरलेला आहे, कोणाची मुलं रडत आहे, कोणाच्या गायी ओरडत आहे. अशा अस्ताव्यस्त झालेल्या अनेक वर्षानंतरच्या गोकुळामध्ये उद्धवजी ज्या वेळेला गेले, तो रथ पाहिला त्या गोपिकांनी. पळत आल्या महाराज. त्यांना म्हटलं हाच आला. पळत आल्या पुढं. पण पुढं आल्यावर उद्धवजीला पाहिलं. अरे आम्हाला वाटलं तोच आहे का. चला. अहो थांबा, कुठं निघालात तुम्ही. आम्हाला वाटलं आम्ही ज्याच्यावरती प्रेम केलंय, ज्याला जीव लावलाय, ज्याची जन्मोजन्मी साधना केली तो आलाय का. पण तुम्ही दुसरे कोणीतरी आहे. बहुतेक नंदाच्या वाड्यात जायचं असेल तुम्हाला. जा, रस्ता सरळच जातो. नाही हो, मी तुम्हाला भेटायला आलो.
मला भगवंतानीच तुम्हाला भेटायला पाठवलं. भगवंतानी पाठवलं असं म्हटल्यानंतर त्यांचं आतलं प्रेम जागं झालं आणि त्या काय म्हणतात, वा वा वा, बरा आलात निरोप घेऊन, तुम्हीच बरे सापडले त्यांना निरोप घेऊन पाठवायला. जाऊन सांगा मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख, मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख, मेल्या त्या मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख, मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. अरे काय अभद्रवाणी उद्धवजी म्हटली या गोपिकांची. मी भेटायला आलो, त्याच्या प्रेमाचा निरोप घेऊन आलो आणि या धड नीट बोलतही नाही, म्हणतात मेल्या त्या गोपिका. अरे काय तुम्ही, राग आला देवाचा उद्धवाला, कोण्या बायांच्या भेटीला पाठवलं मला इथं. तेवढ्यात उद्धवजीच्या नजरेला एक चित्र दिसलं. ऐका ऐका, भगवान श्रीकृष्णाचं चित्र होतं. सुंदर नासिका, सुंदर डोळे, सरळ नासिका, पाणीदार डोळे, सफरचंदासारखे गाल, हिऱ्यासारखे दात, कुरळे कुरळे केस, मेघश्याम वर्ण, सरळ नासिका, कोटी सूर्याचं तेज चित्रामध्ये प्रतिबिंबित केलेलं होतं. संपूर्ण चित्र, फक्त चित्राला पाय नव्हते. उद्धवजी म्हटले कोणी काढलं हे चित्र. ती चित्रगंधा नावाची गवळून समोर आली. ते म्हणे मी काढलं. का हो, रंग नव्हते का, पेन्सिल नव्हती का, कुठल्या साहित्याची कमतरता होती का तुम्हाला. सगळं चित्र काढलं, मग पाय काढायचे ना माई. अगं किती सुंदर दिसलं असतं हे चित्र, पाय का काढले नाही. ते म्हणे महाराज चित्र प्रपंचातलं नाही, भक्ती साधनेतलं आहे. अहो पाय काढले असते, आमच्या भक्तीत आम्हाला धाक उभा आलाय. आता अगोदरच तर चालता बोलता श्रीकृष्ण परमात्मा या गोकुळातून निघून गेला, मथुरेला गेला, पुन्हा द्वारकेला गेला. आहे तसा तो थांबला नाही. आता इतका जीव लावायचा, इतकी भावना समर्पित करायची. आम्ही आता कृष्णावर प्रतिबिंब त्याचं समोर उभं करून प्रेम करायला लागलो. तो साक्षात तर नाहीये. चालता बोलता कृष्ण इथून निघून गेला, या चित्रावर इतकं प्रेम केलंय. हे प्रेम जर या चित्राला कळालं नाही, पाय काढल्यावर हे चित्र निघून गेलं, तर आम्ही जगू शकत नाही. आमचा प्राण निघून जाईल. कारण आम्ही जी परमात्म्याची सेवा केली ती क्रियेनं केलेली नाही, ती भावनेनं केलेली आहे. म्हणून परमार्थ हे विश्वच भावनेचं आहे, क्रियेचं नाही. संतांनी ते आयुष्यभर झोपलं आणि जोपासलेलं भावनेचं विश्व इतकं सुंदर झालं की त्या जोपासलेल्या भावनेच्या विश्वाला देवानं गोड प्रसाद दिला. किती गोड आहे प्रसाद, ऐकूया त्या प्रसादाचा गोडवा सेवेला निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात. धन्य भावशीय, 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 धन्य भावशील, धन्य भावशील, धन्य भाव
आणि त्या भावशीळ जगण्याचा इतका सुंदर परिणाम झाला, ज्यांचे हृदय निर्मळ, किती निर्मळ हो, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. तुम्हाला संतांचं निर्मळ हृदय बघायचं असेल, उघड्या डोळ्याने बघायचं असेल तर एक दिवस मुक्ताईनगरला या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं धाम आहे मुक्ताईनगर. तसं या राज्यात 4 धाम आहेत. त्यातलं पहिलं धाम त्र्यंबकेश्वर आहे, दुसरं धाम आळंदी आहे, तिसरं धाम सासवळ आहे आणि चौथं धाम मुक्ताईनगर आहे. 4ही भावंडांच्या समाध्या आहे तिथं. मुक्ताबाईची आकाश समाधी, कडाडली वीज निरंजनी जेव्हा. संतांच्या भावनेच्या विश्वाचं निर्मळ हृदय मुक्ताईला पाहायला मिळतं. मुक्ताबाईचा गौरवर्ण आहे, सुंदर दिसायला आहेत मुक्ताबाई, खूप सुंदर. 4ही भावंडांमध्ये सगळ्यांपेक्षा गोऱ्या मुक्ताबाई होत्या म्हणणे. त्याचं वर्णनही तसं चरित्रामध्ये. पण इतक्या गोऱ्या आईसाहेबांच्या गालावर, मुक्ताईनगरला तुम्ही जर आलात तर डाव्या गालावर काळा डाग आहे. कशाचा आहे तो? अहो मुक्ताबाईला चापट मारली महाराज गालाला. पण मिरवी भक्ताचे भूषण, चापट मारली जशीच्या तशी खून. कधी आली ती मूर्ती, कोणी स्थापन केली, कधी सगळं घडलं माहिती नाही. पण मूर्तिकाराला प्रश्न पडावा की पांढऱ्या रंगाच्या या मूर्तीवर, गोऱ्या मुक्ताबाईवर मी तर काही काळा डाग काढू शकलो नाही, हा आला कसा? याला म्हणतात मारणाऱ्यावर सुद्धा प्रेम करणं ही संतांची, त्यांच्या हृदयाची किमया आहे, त्यांच्या हृदयातली विशाल जगदोद्धाराची भावना आहे. तुम्ही तर प्रेमानं आले हो निवृत्तीनाथांच्या दरबारात, तुम्ही तर प्रेमानं आले तुकोबारांच्या उत्सवात. प्रेमानं आल्यानंतर तुमच्याकडे संत पाहणार नाही. अरे रागानं गेले पोरं आळंदीला तर भलं झालं ना. घरच्यांचा राग आला आळंदीत राहिले भलं. कंपनीत जाणारे पोरं पुण्यात कंपनीत गेले, MIDCत गेले, चाकण फक्त फुकट राहायला मिळत होतं. धर्मशाळेत तर आले, माळ नव्हती गळ्यात, ओळखी होती, परिसरातली धर्मशाळा राहायला लागले. गुरुवारी मित्र झाला एक धोत्रावाला, त्याच्यासोबत ज्ञानोबारींच्या मंदिरात जाण्याचा योग आला. नकळत कधी माळ गळ्यात आली, कधी गायला लागला, कधी वाजवायला लागला, कधी सांप्रदायिक वाटचाल चालू झाली, कळत नाही महाराज, कळत नाही. इतकं ज्ञानोबारींचं अंतःकरण निर्मळ आहे. आळंदीत राहणारे, संस्थेत राहणारी पोरं इतकी सुरुवातीला खोळकर असतात. तुम्ही संस्था चालवता माऊली, तुम्ही संस्था चालवता, तुम्ही बघा संस्थेत आलेली पोरं मायबाप सहज पाठवत नाही, प्रचंड त्रास. पण एकदा ती त्रास देणारी पोरं ज्या वेळेला तयार होतात ना, ज्यांनी तयार केलं त्याला डोळ्यात धारा लागतात. ती आई रडते, हे पाठवलं तेव्हा कसं होतं आणि घरी आलं तेव्हा कसं आहे. ही शिकवणाऱ्या गुरुची तर कला आहेच, पण ज्या गुरुनं विद्यापीठ निर्माण केलं त्या गुरुवर केलेली, माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी निवृत्तीनाथांनी केलेली अलौकिक कृपा आहे की ते या लेकरांना घडवण्याचं काम तुम्ही नाही हो घडवू शकत. हे पोरं आता काय सांगावं, इथं आपण आपलं पोरगं घडवू शकत नाही. मोठा झटका. माझं पोरगं 7 वर्षाचं आहे, तुफान तयार आहे. कशात? म्हणजे सगळ्याच गोष्टी. CBSEला आहे, स्वरूप नाव आहे त्याचं, हुशार आहे प्रचंड, पण शाळेत नाही, घरी. माझंही ना ते. एक दिवस माझ्या पोराला माझ्या मोठ्या भावाने एक फटका मारला, मग तो रडायला लागला. त्याने मला फोन केला. अहो म्हटलं मला आप्पांनी मारलो. म्हटलं मारू दे, मारलं तर बाळा. मी रोज सांगतोय बरं काही उदाहरण, रोज घडलेलं आहे माझ्यासोबत ते. आमच्या भावाने फटका मारताबरोबर त्याने रडून मला फोन केला. तो म्हटलं मला आप्पांनी मारलं. म्हटलं मारू दे, मारलं तर आपण बाबांना सांगू. फोन कट केला. संध्याकाळी आमच्या दादा म्हशीची धार काढायला गोठ्यात गेले. माझ्या राहत्या बंगल्याच्या पलीकडच्या रोडला आमचा काही म्हशींचा गोठा आहे. आमचे दादा गेले, त्यांनी म्हशीचं वगैरे सोडलं. ते म्हैस बच्चे घेत नव्हती, पाय उचलायची. आमच्या भावाच्या लक्षात आलं बहुतेक ते काही दूध देणार नाही आता. वगैरे सुटलं बिटलं असेल, जाऊ द्या, गाईच्या दुधावरच भागू. गाईचं दूध काढलं, सांगितलं आज गाईच्या दुधावर भागवून घ्या. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हशीनं दूध दिलं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं. आमच्या भावाने त्याला एक फटका मारलाच. फटका ठेवता बरोबर माझं पोरग माझ्या मोठ्या भावाला म्हणत होतं, आप्पा तुम्ही आजही मला मारलं, म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही.
तेव्हा आमच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं वगारू सुटलं नव्हतं, यानं ते सोडलं होतं. नाद नाही करायचं. मी शिक्षकी पेशातला माणूस हो, मी नोकरी केली, पाहिलंय ती जवळून. ती मी सोडली कारण मला ते परवडलं नसतं, म्हणजे वेळेला परवडलं नसतं, असं प्रवासाला परवडलं नसतं. शाळा करून तुमच्याकडे आलो असतो इकडे. आमच्या शाळेला एकदा आग लागली, धाड 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 शाळा जळून राहिली. सगळे पोरं शाळा विजवत होते, शिक्षक शिक्षिका लहान पोरं. एक पोरगं ग्राउंडवर नाचत होतं. म्हटलं मूर्खा, सगळे शाळा विजून राहिले तू कोण नाचून राहिला रे? तो म्हणे या आगीचा अंदाज पाहून मला असं वाटते तुम्हाला 7-8 दिवस तरी शाळेला सुट्टी द्यावी लागणार आहे. तसंच झालं. आठवडाभर आमची शाळा बंद. 10 दिवसानं शाळा चालू झाली. खोल्यांची दुरुस्ती झाल्यावर खोले पिरियड घ्यायला गेला आणि ते पोरग पुढंच बसलेलं. मी त्याला म्हटलं का रे, घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे? तो म्हणे गुरुजी आताच नाही का आपल्या शाळेला आग लागली, ही घटना आहे. म्हटलं वा, पण त्यातूनही तुम्ही वाचले गुरुजी, ही दुर्घटना आहे. म्हटलं दांडकं काढायचं. मुलं येते इतक्या खोडकर प्रवासी विद्यार्थ्यांना तुम्ही गीतेचा पाठ सांगावं, अस्खलित म्हणता, फ्लुएंट बोल शिकवा एखादा. संध्याकाळपर्यंत नदीच्या काठाला काय बसतील काय? ही कृपा आहे ज्ञानोबारांची. एकदा ज्ञानोबारांनी कृपा केली, होता कृपा तुमची पशु बोले वेद. ही तर माणसं आहे, ही तर पोरं आहे. एकदा संतांच्या निर्मळ हृदयाची कृपा झाली की पशु सुद्धा वेद बोलतो. आपण माणसं आहे, कारण त्यांच्या इतकं निर्मळ अंतःकरण जगाच्या पाठीवर कोणाचंही पाहायला मिळत नाही. ज्यांचे हृदय निर्मळ निर्मळ आहे. इथं कोणाचं हृदय निर्मळ आहे आपण शोधून बघा आपापलं. आपण किती चांगले आणि किती वाईट आहे हे आत आहे आपल्याला माहिती आहे. दिसायलाच बरं झालंय आपलं. 9 दिवस नवरात्रीचे उपवास करणारी बायको आपल्या समोर उपवास करते, असं वाटतं आपले काय बायको भाविक आहे. पण रागानं सासूपुढं ताट लोटते ती आणि तिला अपेक्षा आहे माझ्यावर देव कृपा करेल. आता मरी मायनं केली तर आहे बुवा. दुसऱ्या देवांचं काही रिकाम पण नाही इतक्या चांगल्या भक्तीला कृपा करायला. हे रिकामं करावं लागतं हृदय, त्यात जागा द्यावी लागते, तेव्हा कुठं कृपा होईल. आपलं अजून झालं नाही, आपल्याला काय संतांचं अंतःकरण कळेल. इथं तर बायको एसटीतून खाली उतरली, नवरा विचारतो का कुठं गेली होती तू? तेच म्हणे आपलं नेहमीचं कारण आपल्याला मूल होत नाही. मग तू गेलती कोणाकडं? मी गेलते का महाराजांकडं. काय म्हटलं का ते म्हटले तुम्हाला पोरग होईल पण त्याच्याकरता तुमची सासू मरणं गरजेचं आहे. अरे तो नवरा म्हणे मग तू एकदम विद्वान महाराजाकडे गेलती. चांगला विद्वान माणूस होता तो, काळजी करू नको तू घरी जाय. तो घरी गेला नाही, सासरवाडीला गेला. त्याची सासू घेऊन आला. नवरा म्हणे माझ्या आईला, बायको म्हणे माझ्या आईला कशाला आणलं? अगं म्हणे आपल्याला पोरग होण्याकरता माझी आई मारायची आहे की नाही? हो. मग म्हातारी मेल्यावर पोरग सांभाळायला कोणी जुनी बाई घरात पाहिजे की नाही, म्हणून तिला आणलं. ते म्हणे वा माझा काय नवरा आहे बुवा, महादेवाच्या पुढचाच आहे. सप्ताह चालू झाला होता गावात. ती म्हणे लवकर निर्णय घ्या म्हातारीचा. म्हणे थांब जरा, एवढा सप्ताह होऊ दे. एवढा सप्ताह झाला लवितकर बाबांचा उत्सव या दरबारातला कुटियातला. बजेट बसू म्हातारीचा. काला झाला. ती म्हणे घ्या निर्णय आजच. हा दुपारी आपल्या आईजवळ गेला. आई तू कुठं झोपती का? म्हणे इथं. तिची आई इकडून. माझं ऐकशील का? काय? तिच्या आईच्या जागेवर तू झोप आणि तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपू. असं का रे म्हणे बाळा? अरे म्हणे ऐक ना बापा, एवढं ऐक. जागा बदलली, थंडीचे दिवस, 70 ओलांडलेल्या म्हाताऱ्या खोडखोड 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 झोपलेल्या. हिनं उठवलं नवऱ्याला, उठा चला. बरोबर रात्रीचे 12. तुमच्याकडे हाच टाईम आहे म्हणजे असे कार्यक्रम करायचा. चांगलं आहे आपलं. सगळीकडे जवळजवळ हे कार्यक्रम याच वेळेत होतात. जेवढे महत्त्वाचे कार्यक्रम आहे ना, वेळ तीच असते त्याला. दगड घेतला आणि म्हातारीजवळ गेले. मालक म्हणतो एकदा तोंड उघड, तुझी आहे की माझी? ते म्हणे घाला दगड, तुमचीच म्हातारी. थोबाळ पाहू वाटत नाही मला तिचं. असा दगड घातला, एका दगडात म्हातारीचा बजेट बसला. तशीच म्हातारी पोत्यात घातली. नदीजवळच आहे इथं. पोत नदीला फेकलं बा, पोतं पाण्यात. तिकडून येताना ती बाई एकदम खुश. आता ती किती खुश होती मला इथून सांगता येत नाही. लईच खुश होती ती. ते तर खुश, हा बी खुश. ती म्हणे आता याला काय झालं, लग्न लोकाचं नाचतं येड्या डोक्याचं. तो म्हणे तू घरी चाल,
तू बीपी जर लो नाही झाली तर माझं नाव बदलून ठेवतो तू. तिला कळूच नाही घे ना बुवा. आमचे प्रल्हाद महाराज उदाहरण सांगायचे बरं का. तिनं रवी घेतली लावायला. रवी लावताना एक गाणं म्हणायची, घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. हा म्हणतो थांब जरा, याने घेतली बादलीन बसला गाई खाली. तो म्हणतो ती म्हणते घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही. हा म्हणतो दुदम दुदम दुबतो गाय वाहून गेली तुही माय घरात आहे पठ्ठ्याची माय. पटत ना शिंद जाऊन बाय गेली पाहिलं. प्रल्हाद बाबा म्हणायचे का ग, इथं सासू मारायची इच्छा केल्यावर माय मरत असते का? अंतकरण निर्मळ नाही. आणि अंतकरण ज्याचं निर्मळ आहे त्याचे मायबाप मेल्यानंतर सुद्धा जग तरलं पाहिजे ही भावना होत असते. अरे आई वडिलांना ते हांत प्रायश्चित्त झालं पण जगदोद्धार झाला पाहिजे ही भावना झाली. इथं माझी आई वाचली पाहिजे आणि सासू मेली पाहिजे. या भावनेतल्या लोकांना मायबाप देहांत प्रायश्चित्ताला पाठवणाऱ्या संतांचं हृदय काय कळणार आहे. पण तुकोबारे म्हटले कळून घ्या, ज्यांचे हृदय निर्मळ. महाराज विशेष काय त्यांचं लवकर सांगा, वेळ थोडी आहे तुमच्याकडे. त्यांचं विशेष खाली पूर्ण अभंगात दिलेलं आहे. त्यांचं एक विशेष इतकं आवडतं तुकोबारे म्हटले मला. काय करतात ते? त्यांचा नित्यनेम सांगितला अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव, देवा पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव, देव पूजी प्रतिमेचे देव. संत म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव, पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव. म्हणती तेथे भाव, म्हणती तेथे भाव, पूजी प्रतिमेचे देव, पूजी प्रतिमेचे देव. पूजी प्रतिमेचे देव. आता प्रतिमेचे देव म्हणजे ऐका पटकन. प्रतिमेच्या देवतेचे काही प्रकार आपल्या परंपरेत मांडले जातात, मोजले जातात. रेख्य, लेप्य, दारुमयी, धातुमयी, शैली हे प्रतिमेचे प्रकार आहे. इथं रेषा ओढून काढलेल्या मूर्तीची पूजा आपल्या शास्त्राला मान्य आहे. काही मूर्त्यांना रेषा ओढून, आता पुणे मुंबईमध्ये वटपौर्णिमेला वडाची झाडं मिळत नाही, त्या बाहेर रेषा ओढून मूर्ती तयार करतात. कशाची? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कशाची? वडाची. आणि वडाची आकृती काढून तिला म्हणतात वडापाव 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 वडापाव. मला 7 जन्म हाच पती मिळू दे. रेख्य मूर्ती ना ती. काही मूर्त्या लेप आहे. मारुतीरायाची मूर्ती कशी आहे हो? कशी आहे रे पोरो? लेप आहे. आपण शेंदूर चढवतो मूर्तीला. मारुतीरायाची मूर्ती लेप आहे. काही मूर्त्या दारुमयी आहे. दारुमयी म्हणजे तिकडं जाऊ नका, जगन्नाथपुरीला जा. जगन्नाथपुरीची मूर्ती कशाची आहे? भगवान जगन्नाथाची लाकडाची आहे. संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हणतात. इतकी देखणी मूर्ती आहे जगन्नाथाची, ती दारूमयी मूर्ती. तिची पूजा शास्त्राला मान्य. काही मूर्त्या धातुमयी आहे. सोनं, चांदी, तांब, पितळ. आमच्या भागात अशी पद्धत आहे, सोन्याचा कृष्ण आला की सासू आपला कृष्ण विसर्जित करते. लग्न लागलं की पोरीची आई, मुलीची आई तिच्याकडे कृष्ण देते. सोन्याचा कृष्ण आला की सासून विसर्जित करायचा. तांब्या पितळाची मूर्ती 1 पिढी वापरावी, विसर्जित करावी. चांदीची मूर्ती 3 पिढ्या वापरावी, विसर्जित करावी. सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही. मग ती माझ्यासारख्याला ज्याला आवड आहे पूजेची त्याला ती द्यावी. असं शेवटचा मूर्तीतला प्रकार आहे शैली. तो मूर्त्यांमध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जास्त पाहायला मिळतो. तुकोबारे म्हटले मला माहिती नाही बुवा, पण पूजी प्रतिमेचे देव. ते कोणत्या मूर्तीची पूजा करतात मला माहिती नाही, पण ते मूर्तीचं पूजन करतात. तुकोबारे म्हटले एक आश्चर्य आहे संतांच्या आयुष्याचं. ते संत या पदापर्यंत गेले पण तरीही
संत म्हणती तिथे भाव. संतांवरच संतांचा विश्वास आहे, दुसरीकडे तर विश्वास ठेवत नाही. तुम्ही मी कोणावरही विश्वास ठेवतो, ते नाही ठेवत. रामायणातला एक सुंदर प्रसंग आहे. भगवान परमात्मा पंचवटीतून सीतामाईला रावणाने पळवल्यानंतरचा जो प्रवास करतात तो जरा कठीण आहे. आणि त्या प्रवासामध्ये देव व्याकुळ झाले. व्याकुळ अवस्थेत परमात्म्याच्या कानावर एक आवाज आला, आश्रमात या कधी रे सिल रामा रघुनंदना. रामा रघुनंदना. कोणाचा आवाज आहे हा? शबरी मातेचा आवाज आहे. भगवंत तिच्या आश्रमात गेले, तिनं देवाला बोरं दिली खायला, प्रसाद घेतला आणि देव इतके व्याकुळ, विरह व्यथासे व्यथित द्रवित हो. वन वन भटके राम. वन वन भटके राम. वृक्षलता से पूछत जाए राम. विरह व्यथा से व्यथित द्रवित हो. वन वन भटके राम. जो व्याकुळ झालेला आणि त्या व्याकुळतेत गोड प्रश्न जो चुकीचा वाटतो पण महत्वाचा आहे, देवानं शबरीला विचारला, शबरी तू माझ्या सीतेला ओळखते का ग? सांग ना कुठं भेटेल ती. शबरी अगं सांग ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे लवकर. तुमचं गाव कोणतं आहे? मानिका. पुढे सर इकडे. तुमचं नाव काय? मच्छिंद्र चव्हाण. तुम्ही आमच्या गावच्या त्या गोरक्षणातलं ओळखता गो मच्छिंद्र बाबा? ओळखता? मला वाटलं मीच हुशार आहे का या जगात, माझे पुढचं सापड. तशी पुढचीच माणसं अशी जवळ असतात. खरंच ओळखता का सांगा? विनोद नाही. नाही ओळखत. का ओळखत नाही बाबा? कारण तुम्ही कधी गोरक्षनाथाला पाहिलं नाही. मी या बाबांना विचारतोय, तुम्ही गोरखनाथाला ओळखता का आमच्या गावातल्या? ते म्हटले ओळखत नाही. का? कारण त्यांनी कधी तो पाहिला नाही. परमात्मा शबरीला विचारतात, शबरी माझी सीता ओळखते का ग तू? अरे ज्या शबरीनं सीताच पाहिली नाही तिला देव विचारतो, देव आहे? हसायला लागली शबरी माता. ती म्हणे, प्रभू सरळ जा, लवकर जा, 9 वाजता आहे देवा, वेळ करू नका. तुम्हाला एक मारुतीराय नावाचा भक्त मिळेल, वानर भेटेल, त्याला भक्त बनवा. एक सुग्रीव भेटेल, त्याला मित्र बनवा. वाली भेटेल, त्याचा वध करा. तुम्हाला तुमच्या पत्नीचा पत्ता लागेल, तुम्हाला सीतामाई भेटेल. भगवंताने ऐकलं, लगबगीत पुढे गेले. हनुमंतरायाची आणि परमात्म्याची भेट झाली. भक्त बनवलं त्याला, सुग्रीवाला मित्र बनवलं आणि वालीला मारलं भगवंताने. मरणारा वाली खाली पडला आणि काय विचारतो देवाला, ऐका ऐका लवितकर. तो वाली म्हणतो, देवा तुम्हाला मारलं, तुला कोण देव म्हणेल रे? रघुकुलात जन्माला आला, जे तुम्हाला आडवे आले त्यांचं तुम्ही स्वागत करता, आणि आम्ही तुमच्या कुळाला सलाम करतो तर आम्हाला मारता? वदिशो द्विषमो यथा. तुझ्या स्वभावातला हा दोष आहे देवा. कोण देव म्हणेल रे तुला? माफ कर देवा, पण तुझी बायको परत मिळावी म्हणून जर हा सगळा आटापिटा चालला असेल तर माझ्या बायकोच्या कपाळावरचं त्या महिला कुंकू पुसताय त्याचं काय? माझी बायको विधवा झाली ना तिकडं, तू का मारलं मला ते सांग. माझी बायको रडते, आकांत मला तिचा पाहवत नाही, मी ठरवलं तरी वाचू शकत नाही. आता तुझी बायको परत मिळावी म्हणून माझ्या भावाशी मैत्री करतो, त्याला विचार बरं त्याची बायको कुठे? जो स्वतःच्या बायकोचा सांभाळ करू शकत नाही देवा, तो तुझ्या बायकोला काय आणून देईल रे परत? या बहादरावर एकदा आदेश करून निरोप टाकला असता, नुसता पाय आदळला असता तर रावणानं सीतामाईला परत आणलं असतं. या मर्दाच्या पिलानं 2दा रावणाला भर रणांगणातून भर तालमीतून घरी पाठवलेला आहे.
इतकी ताकद आहे वालीमध्ये, तू काय सुग्रीवावर विश्वास ठेवला रे देवा? का मारला सांग? हनुमंताशी भक्ती, माझ्या भावाशी मैत्री, आणि माझ्याशी होई मला मारलं का? त्याचं उत्तर दे. भगवान म्हटले तुला का मारलं, सुग्रीवाला का मित्र केलं, आणि हनुमंताला का भक्त केलं, याचं उत्तर एवढंच. शबरी म्हटली मार म्हणून मारला, शबरी म्हटली भक्त कर म्हणून केला, शबरी म्हटली मित्र कर म्हणून केला. मी देव जरी असलो ना वाली, तरी या देवाचं ठरलेलं आहे. संत म्हणती तेथे भाव, संत सांगतील तिथंच आमचा विश्वास. अरे हा राम अवतार आहे, इथं मी माझ्या सांगण्याने राम अवतार पूर्ण करणार नाही. बोलिला वाल्मिक तैसे जी करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. ज्या राम प्रभूला सुद्धा भगवंताचा ऐकून आपला व्यवहार सांभाळावा लागतो, तिथं संत संतांचं ऐकतील, यात नवल काय? म्हणून संत म्हणते तेथे भाव, हे आश्चर्य आहे त्यांचं. असो, त्यांची पुढं वैशिष्ट्य सांगितली, सरळ सांगतो तुम्हाला. विधी निषेधने नती एकनिष्ठा धरुणी चित्ती, ते तुम्हाला निष्ठेचं जीवन जगायला लावतात. गोतावळ्यात टाकत नाही, त्रास देत नाही, सोप्यातून कठीणाकडे नेत नाही, कठीणातून सोप्याकडे आणतात. तुम्ही हेच करा. तयाची आचरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविल्या ऐसेला आहे. तुम्ही कुठं जा? मी सांगतोय तुम्हाला, मी सांगतोय तुम्ही इथं जा. का विश्वासाला तुडवी जे चोरा, शिनला सोयी जे महापुरा, तैसे दोषी ही नरा अनिष्ट की जे. तुमचं वाटोळं करेल हे जग, हे फसवणुकीचं जग आहे. पण संतांवर तुम्ही विश्वास ठेवा. शतकं झाली, तुम्ही निवृत्तीनाथांवर विश्वास ठेवा, तुकोबारींच्या ग्रंथावर विश्वास ठेवा, त्या समाधीवर विश्वास ठेवा. निवृत्तीनाथांच्या समाधीला मिठी घालायला दर वद्यवारीला जा. निवृत्तीनाथाला तुमची दया येईल आणि तुमची निष्ठा तुम्हाला संत चरणाचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही निष्ठेनं जीवन जगलं पाहिजे, ही तुकोबारींची सामान्य अपेक्षा आहे. भाऊ संपवलेला आहे. संतांचं ऐकलं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून वाटचाल केली तर आपलं भलं होईल. नाहीतर झुंबराबर झुम शराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी. इथं माणसं कोणावरही विश्वास ठेवतात, चला काय त्यांच्याजवळ आपल्याला मिळणार आहे? भलं करायचंय ना, संतांजवळ जाऊया, अन्यथा थोडा आवाज द्या. हे जरी नाही आलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही आलं दुसरा येईल, हे जरी नाही आलं. जरा ते शेवटी बा काल बांधून येईल, जरा ते शेवटी बा काल बांधून येईल, जरा ते शेवटी बा काल बांधून येईल, जरा ते शेवटी बा काल बांधून येईल. तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. बोलू आम्ही वर्तमान खोटे.
सोहवाया प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मुलाबाळांना ऐकवा फार सिरियस आयुष्य जगू नका लोड घेऊ नका किती चांगलं वागा 100 पैकी 100 गुण कोणीच कोणाला देत नाही या जगात कोण देतं काही काही माणसं सिरियस झाले हसून घे तू या कुटीवर एकदा हा सप्ताह चालू आहे काला व्हायच्या आधी येड्या हा आनंद पाहून घे जरा हे जगात नाही एवढ्या जोरात तिकडं नाचायला लागला तर तुझा पोरगा म्हणेल आपली बुडी ॲडमिट करावी लागते आपल्याला चलो नाशिक तिथं नाही जमत ते नाही आनंदाची जोडा हा आलेला समाज ही नाचलेली मुलं गाये नाचे उडे आपुलिया छंदे वाचे विठ्ठल गाईल नाचत पंढरी जाईल गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं आणि नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं म्हणून थोडा वेळ नाचा थोडा वेळ गा पण कोणासाठी हम संसार के लिए तो बहुत नाचते डोंगरे महाराज म्हणायचे नाचना है जो भगवान के लिए नाचे उन संतों के शब्दों पे नाचो संसार में कभी नाचना नहीं पड़ेगा डोंगरे महाराज म्हणायचे नाचायचं आहे ना अरे ज्ञानवर तुकोबरींच्या शब्दावर नाचा देव तुमचा प्रपंच सांभाळेल व्यवहारही सांभाळतो परमार्थही सांभाळतो इतकी ताकद जगन्यंत्यामध्ये या कुटियावर कष्ट करून वेळ काढून लग्न तिथीच्या इतक्या धावपळीच्या युगात उभी आहे उमान समाग इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही कीर्तनाला आलात एवढी संख्या मला आज तरी अपेक्षित नव्हती इतक्या विवाहाच्या दाट तिथीला पण तरी माणसं इतक्या संख्येनं आले बाबांवरती प्रेम असणारी माणसं इथं आली आहे या कुटियावर प्रेम असणारी माणसं आलेली आहे बाबा हे नाशिक जिल्ह्यानं नव्हे उभ्या महाराष्ट्रानं सांभाळावं इतका अध्यात्मातलं साहित्यातलं शोभून दिसणारं रत्न आहे आपली जबाबदारी महाराज बऱ्याचदा असं असतं आपल्या जवळची माणसं आपल्याला कायम जवळ राहतात म्हणून त्यांची उंची कळत नाही
पण इथं ही सगळी तरुण मंडळी, ही सगळी माझी बांधव, माझी मित्र दिसतात, यांच्या आयुष्याचा अर्थच लवितकर बाब आहे, यांच्या आयुष्याचा कळसच लवितकर बाब आहे. मी तर बालपणापासून त्यांच्या प्रेमात आहे. मी वक्ते बाबाकडे राहायला होतो तेव्हापासून प्रेमात. हे जेवढे मोठेपणाचा आव आणणारे, बळेजाव करणारे ना, तेवढ्या सगळ्यांच्या खोब्या बाबाजवळ आहे, सगळ्यांच्या ए टू झेड, नाद नाही तिथं. आणि बाबा आपल्याजवळ आहे. हा जीवनाचा आनंद आहे. माणसानं पिलूही व्हावं तर मर्दाचं व्हावं, सिंहाचं पिलू. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस न्यावा, नाम घेता हरले पाप ज्ञानदेव मायबाप. असं आहे. तुमच्या मुलांचा मायबाप ज्ञानोबाराय बनवा, तुमच्या मुलामुलींना ज्ञानोबाराय तुकोबारांच्या दिशेनं आणा, भलं होईल तुमच्या आयुष्याचं. हा संतांचा उत्सव आहे. शतकोत्तर अनेक शतकं निघून गेली तरी संतांचे सोहळे होतात. हा सोहळा आपण करताना मुकू नये. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा हा होणारच आहे. म्हणून माझी विनंती आहे प्रत्येकाला, इथं आलेल्या प्रत्येकाने या उत्सवात सहभागी व्हा. तिथं पावती पुस्तक ठेवलेलं आहे, जरा उघडा दरवाजा आपला. हा संतांचा उत्सव आहे. हा उत्सव तुम्ही नाही दिलं तरी होणार आहे, लक्षात ठेवा. पण तुम्ही देण्याकरता मुकू शकतात. ही संधी तुमच्या आयुष्यातून जाऊ शकते. इकडं तिकडं चुकीच्या ठिकाणी दान केल्यापेक्षा अशा संतांच्या देखण्या उत्सवामध्ये दान करा. धरण उघडा, क्रांती होईल. साधूने केलेला उत्सव आहे. साधूचा उत्सव आपला उत्सव आहे. आपला उत्सव म्हणून या उत्सवात सहभागी व्हा. ही रिकामी जागा आहे थोडीशी मधली. आता एवढे आजच्या दिवस, उद्या तुम्ही एक एक बाई घेऊन या. हे जागा काय लसण लावता का त्या जागेत? त्यांना सांगा नुसते लग्न हिंडू नका म्हणा, लग्न होतील पण हा उत्सव होणार नाही, मुकून जाऊ आपण. एवढा आणा. तुम्ही जर संतांच्या उत्सवामध्ये इतक्या प्रेमानं आलात, त्या संतांचं तुम्ही सेवा करावं आणि संतांनी तुमचं ऐकावं. इतकं मोठे पण संतांचं आहे, एवढं सीमित नाही हो. ज्यांनी ज्यांनी संतत्व ओळखलं, देवानं जर संतत्व ओळखलं तर देव संतांकरता काय करतो? देव पण विसरून संतांची सेवा करतो. श्री तुकोबाराय बोलतात अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे तैसे देवा देवा, तुका म्हणे तैसे देवा देवा, म्हणे तैसे देवा देवा, तुका म्हणे तैसे देवा. होणे लागे त्यांच्या भावा, होणे लागे त्यांच्या भावा, पूजी प्रतिमेचे देव देव, पूजी प्रतिमेचे देव. संत म्हणती तेथे भावा, संत म्हणती संत म्हणती तेथे भाव भाव संत. संत म्हणती तेथे भाव संत. संत म्हणती तेथे, संत म्हणती तेथे भाव. संत म्हणती तेथे भाव भाव, संत म्हणती संत म्हणती
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज